हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. संध्याकाळची वेळ झाली की माझं रोजचं हेच रुटीन असतं, स्वतःच्या स्किन केअरकडे आणि हेअर केअरकडे लक्ष द्यायचं. कारण केस मग खूप जास्त विक्षिप्त होऊन जातात, अगदी विस्कटलेले वगैरे वाटतात. मग थोडंसं स्वतःकडे लक्ष दिलं की जरा फ्रेश फील होतं. बाकी इतर कामं सगळी आपली होतच राहतात, पण स्वतःकडे लक्ष देणं पण तितकंच गरजेचं वाटतं. शार्वी झाल्यापासून अगदी आता ती 8 महिन्याची आहे, तर ती झाल्यापासून जास्त स्वतःकडे लक्ष द्यायला मिळत नाही. जास्त वेळ तिच्यामध्येच जातो. संध्याकाळची वेळ झाली की रोज गृहिणींना एकच प्रश्न सतावतो की ते म्हणजे आता रात्रीच्या जेवणामध्ये आपण बनवायचं तरी काय? काही समजत नाही, काही कळत नाही की रोज नवीन नवीन डिशेस आणायच्या कुठून. मग आज विचार केला की साधा वरण भात बनवूया आणि त्याच्यासोबत मग तोंडी लावण्यासाठी दुसरी कुठली तरी भाजी बनवूया. मग सगळ्यांचा घरामध्ये आहेत सगळे नॉनव्हेज लवर. सगळ्यांना नॉनव्हेज प्रचंड आवडतं, अगदी मलासुद्धा. म्हणजे आम्हाला डेली नॉनव्हेज असेल तरी चालेल. तर म्हटले वरण भात बनवून घेतलेलाच आहे, तर मग आपण सुक्कं चिकन बनवूया. तर त्याच्यासाठी 4 ते 5 मी कांदे घेतले आणि ते कट करायला घेतले. आता कुठलीही गोष्ट बनवायची झाली तर त्याच्या पूर्वतयारीला लागणं तेही तितकंच महत्त्वाचं. आणि ही सगळी आधीची कामं आणि आधीच डिसाईड असेल की आपल्याला काय बनवायचं आहे तर ते बरं पडतं. पण आज माझं तसं झालं नाही. माझा आधीच काहीच विचार नव्हता झालेला की काय बनवायचं. अचानकच प्लॅन ठरला आणि मग सुक्कं चिकनचा प्लॅन झाला. मग म्हटले चला, मग ही तयारी करण्यामध्येच माझा चांगला 15 ते 20 मिनटं इतका वेळ गेला. आता तुम्ही सगळे म्हणाल की ही काय नेहमी नॉनव्हेजच दाखवते, चिकन असो, मटन असो, बिर्याणी असो, फिश असो. पण खरं सांगू का, आमच्या घरामध्ये सगळ्यांना चिकन, मटन, मच्छी ह्या सगळ्या गोष्टी भरपूर आवडतात, अगदी माझी नंदिनीलासुद्धा. मग त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत ना आमच्या घरामध्ये जास्त होतात, नॉनव्हेज जास्त होतं आणि जे खरं आहे तेच दाखवायला पाहिजे. मग त्याच्यामुळे हे असं आहे आणि म्हणून आमच्याकडे नॉनव्हेज जास्त असतं. मग मी इथे अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली आणि ते अद्रक लसणाची पेस्ट करताना हल्ली असा कॅमेरा लावलेला असतो. मग शार्वी आणि आई आल्या, त्यांनी बघितलं की काय चाललं आहे म्हणून. आणि मग आधी कांदा फ्राय करून घेतला. मी अगदी 3 ते 4 कांदे घेतले होते. कांदे आमच्या घरामध्ये जास्त लागतात. छान एकदम कांदा मस्त फ्राय करून घेतला आणि त्यामध्येच मी अद्रक लसणाची पेस्ट देखील टाकली. त्यामध्ये 2 छोट्या मध्यम आकाराचे असे टोमॅटो घेतले आणि ते पण एकदम छान पद्धतीने मिक्स करून घेतले आणि त्याचं पाणी एकदम सुटेपर्यंत चांगले शिजवून घेतले. आता चिकन मटन जास्त होत असतं घरामध्ये, तर मग चिकन मसाला, मटन मसाला, शाही बिर्याणी मसाला असो, हे सगळ्या मसाल्यांचे मी असे पॅकेट्स आणून ठेवते. म्हणजे मला अंदाजा येतो की मला किती मसाल्यांचे पॅकेटमधलं किती मसाला यूज करायचा आहे. मग आज तर मी चिकन मसाला घेतला आणि मटन मसालाही म्हटले थोडासा ॲड करावा. आणि मग यामध्ये हळद आणि मीठ आपल्या सोयीनुसार, आवश्यकतेनुसार ॲड केलं आणि पुन्हा एकदा छान एकदम मिक्स करून घेतलं. कांदा टोमॅटो जेव्हा मी फ्राय करायला ठेवते ना, त्याच वेळेस मी थोडंसं मीठ ॲड करते, म्हणजे जो कांदा आहे आणि टोमॅटो आहे ते लवकर शिजेल. आणि त्यानंतर आमचा हा साठवणीमधला जो मसाला आपण करून ठेवतो प्रत्येक उन्हाळ्यामध्ये, हा मसाला मी भरपूर भाज्यांमध्ये यूज करते. सगळ्याच भाज्यांमध्ये माझ्या हा मसाला यूज केलेला असतो. म्हणजे आपली घरगुती जी लाल मिरची पावडर बनवतो ती मी यूज केली 1-1.5 चम्मच. आणि त्यानंतर मग इथे जो मी एव्हरेस्टचा चिकन मसाला घेतला होता
तो टाकला. अर्धा पॅकेट होतं, म्हणजे अगदी 1 ते 1.5 चम्मच असेल. मग त्यामध्ये हे अर्धा किलो फ्रेश असं चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून घेतलं मी एकदम. वाहत्या पाण्याखाली धुवून घेतलं ना तर मग ते एकदम लवकर स्वच्छ होतं. आणि हे चिकन घेतलं आणि हे एकदा छान मस्त फ्राय करून घेतलं. आणि खरंच तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल ना तर अशी सुक्या चिकनची जर ही भाजी बनवली ना तर आपण 2 चपात्या तरी एक्स्ट्रा खाऊच असं मी म्हणते. कारण आमच्या घरामध्ये तर प्रचंड ह्या अशा सुक्या भाज्या खूप आवडतात. मग त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये हा बेत ठरलेलाच असतो. आता हे चिकन व्यवस्थित मी फ्राय करून घेतलं आणि अगदी 5 ते 10 मिनटं जरा मंद आचेवर झाकण ठेवून शिजवायला ठेवून दिलं. आणि थोड्या वेळाने मग बघत राहिले की खाली लागायला वगैरे नको. आणि अगदी 5 ते 10 मिनटांनंतर त्याचं थोडंसं स्वतःचं अंगचं पाणी जातं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि वरतून कोथिंबीर ॲड केली. फ्रेश बारीक चिरलेली कोथिंबीरची जुडी आईंनी आदल्याच दिवशी आणली होती. मग ती ॲड केली त्यामध्ये. आणि याच्यासोबत मग भाकरीचा बेत असला ना की अरे वा, खूपच छान. सगळ्यांचा एकदम फेवरेट मेनू होतो संध्याकाळसाठी, म्हणजे रात्रीसाठी. तर अशा मस्त आईंनी ह्या ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या. कधी आमच्याकडे ज्वारीची भाकरी असते, कधी तांदळाचीही भाकरी असते. तर अशा भाकरी बनवून घेतल्या आणि त्यासोबतच असा मस्त कांदा कट करून घेतला, टोमॅटो आणि सोबत वरण भात. तर हे सगळं असं झालं आमचा जेवणाचा बेत रेडी. आणि मग आम्ही निघालो थोडंसं बाहेर फिरायला. बाहेर बघितलं तर थोडंसं ढगाळ वातावरण होतं आणि या वातावरणात बाहेर फिरायला मज्जाच काही वेगळी येते. आणि जरा पाऊस होता, तर आदल्या दिवशी पाऊस होता, तर खूप छान वातावरण झालेलं. गारवा आणि थंड वाऱ्याची झुळूक लागत होती. मग काय मुलींना पण फिरायला खूप मजा येते. आणि मग लगेचच आईस्क्रीमचा बेत नंदिनीचा ठरला. मग आईस्क्रीम घ्यायला आम्ही सगळेच निघालो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ.